निश्चितच मसाले रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. पचायला हलकं, खायला रुचकर, सरळ, साधं, पटकन, कमी साहित्यामध्ये मँगलोर स्टाईल आणि मँगलोरमध्ये फेमस असणारा पोडी नीर डोसा चटणी आज आपण बनवणार आहोत. नीर डोसा म्हटलं की त्याच्याबरोबर चटणी आहे. पण नीर डोसा आपण चिकन बरोबर, व्हेज कुठलीही भाजी उरली तर त्याबरोबरही खाऊ शकतो. तर त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. इथे आपण 1 कप म्हणजे ह्या मेजरमेंट कपनी आपण 1 कप तांदूळ घेतले. हे रेशनिंगचे तांदूळ आहे. 1 कप आपण किसलेलं ओलं खोबरं घेतलेलं आहे. चवीनुसार आपण मीठ घ्यायचं आहे. तूप घ्यायचं आहे. इथे पोळी मसाला घेतलेला आहे. तुमच्याजवळ पोळी मसाला नसेल तर तो स्किप केला तरी चालतो. आता हे तांदूळ आपण स्वच्छ धुवून 4 ते 5 तास पाण्यामध्ये भिजून घेतलेले आहे. तर इथे आपण हे 5 तास भिजवलेले तांदूळ ते स्वच्छ धुवून आणि आता आपण ते निथळून घेतलेले आहे. तर आता तांदूळ आणि आपण खोबरं, ओलं खोबरं हे मिक्सरमधून बारीक वाटून घेऊया. इथे आपण हे 5 तास भिजत ठेवलेले तांदूळ आता मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचे आहे. त्याबरोबरच आपण थोडं थोडं पाणी घालायचं आहे त्याच्यामध्ये आणि घावण बनवतो आपण त्या पद्धतीचं बारीक अगदी वाटून घ्यायचं आहे. त्याच्यामध्येच आपण हे खोवलेलं नारळ घेणार आहोत. तेही मिक्स करून घ्यायचं आणि आता हे वाटून घेऊयात आपण मिक्सरमधून. पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे हे मिक्सरमधून आपण बारीक दळून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण पाणी घालणार आहोत. हे 1 कप पाणी घातलेलं आहे. अजून आपण हे 2 कप पाणी घालून त्याचं मिश्रण तयार करून घेऊया. पातळ असं हे मिश्रण तयार होईल आणि त्यानंतर आपण नीर डोसे बनवायला घेऊया. पाहू शकता 1 कप दळून घ्यायचं आहे. पूर्ण मिक्स व्हायला हवं हे पीठ. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. आणि हे मिक्सरच्या भांड्यात मिश्रण टाकलेलं दळून तर त्यामध्ये पाणी घालून आपण तेही 1 कप होतंय बघा आणि तेही आता या मिश्रणमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. छानपैकी असं ढवळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे मिश्रण आपलं झालं पाहिजे. आता आपण नीर डोसे काढायला घेऊया. आता आपण नीर डोसेसाठी लागणारी चटणी त्याचं साहित्य पाहूयात आणि चटणी बनवायला घेऊयात. आपण खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत, ओल्या नारळाचे 2 मिरच्या घेतलेल्या आहेत. इथे आपण लसणाच्या 3-4 पाकळ्या घेतलेल्या आहेत. भरपूर प्रमाणात कोथिंबीर घ्यायची आहे आणि चवीनुसार मीठ. याच्यामध्ये तुम्ही पुदिन्याची पानंही घालू शकता किंवा साखर आवडत असेल तर साखर घाला. आणि आता आपण मिक्सरमधून वाटून घेऊयात. पाहू शकता अशा प्रकारे मिक्सरमधून आपण ही नीर डोस्यासाठी लागणारी चटणी दळून घेतलेली आहे. आता एका भांड्यामध्ये ती काढून घेऊया. चटणी आपली तयार झालेली आहे. छानपैकी तवा तापलेला आहे आणि आपण तेल लावून घ्यायचं. त्यानंतर बॅटर छानपैकी मिक्स करायचं, असं ढवळून घ्यायचं आणि छोटे छोटे असे आपण हे डोसे घालून घ्यायचे. तर याच्यावर आता 1 मिनिट आपण झाकण ठेवून घेऊया. त्यानंतर आपण थोडंसं तूप घालून घ्यायचं याच्यावर आणि पोळी मसाला. पोळी मसाल्यामुळे डोस्यांना एक वेगळी छान टेस्ट येते आणि हे पलटी करायचे नाही. तर असंच आपण हे अशा प्रकारे दुमडून ते काढून घेऊया. असं डोसे तयार झाला. असंच आता दुसरा पण आपण घालायचं आहे. झाकण ठेवून घेऊया. अगदी 2 मिनिटं झाकण ठेवायचं आहे. आपण पलटी करत नाही त्याच्यामुळे वरूनही ते शिजायला हवं म्हणून ते झाकण ठेवायचं. झाकण आता काढून घेऊयात आणि तूप घालायचं. अगदी आवडीनुसार तुम्हाला आवडत असेल तर तूप घालायचं, पण त्याची चव एकदम छान लागते. नीर डोसे हे चवीला अप्रतिम होतात पोळी मसाला आणि ह्या तुपामुळे. आता पलटी करून घेऊया. पाहू शकता किती छानपैकी आपला डोसे तयार झाले.
आणि अलगद असं काढून घ्यायचं. पाहू शकता अशा प्रकारे आपले नीर डोसे आणि चटणी तयार झालेली. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी निचिताच मसाले रेसिपी या चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि माझ्या रेसिपी कशा वाटतात हे कमेंट्स करून नक्की कळवा. तर हे आपले नीर डोसे आणि चटणी तयार झालेली आहे. आपण टेस्ट करून पाहूयात की कसे झालेले आहेत ते नीर डोसे, चटणी खायला कशी वाटते. एकदा नक्की करून बघा आणि मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा की नीर डोसे आणि चटणी कशी लागते ती. किंवा नीर डोसे आणि तुम्ही चिकन खाऊ शकता. त्याच्याबरोबर राजमा नीर डोसे, राजमा छोले, अशी कुठली मटकी नीर डोसे, असं कुठलंही कॉम्बिनेशन नीर डोशाबरोबर चालतं. आणि हे घावण याचाच प्रकार असतो. फक्त याला आपण पलटी करत नाही. तुम्ही नक्की करून बघा. मस्त खा, हेल्दी राहा. पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये.